नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून व्हिडिओची सुरुवात करूया आणि श्री स्वामी समर्थ आईच्या चरणी आपण साकडं घालूया की शेतकरी राजाचे दिवस कधी बदलणार आणि कधी त्याच्या जीवनात सुख येणार. तर ना शेतकरी राजा इतका संघर्षच खरं कोण करू शकत नाही बरं का. एवढा संघर्ष आहे शेतकऱ्याच्या जीवनात, तर खरंच काहीच विचारू नका. आता ना वारं सुटलं होतं. वारं सुटल्यानंतर ना एक अर्ध्या ते पाऊण तासाचंच वारं आलं, पण अर्ध्या पाऊण तासाच्या वाऱ्यानं ना अक्षरशः केळीचं एवढं नुकसान केलं आहे ना. अक्षरशः एक 8 दिवसात, 15 दिवसात, 4 दिवसात केळी काढायला आलेली त्या केळीला जमीन उद्ध्वस्त करून ठेवलं आहे. किती त्या शेतकऱ्यानं त्याच्यावरती खर्च केलेला असतो. एक एक पै जमा करून त्यानं त्याचं पालनपोषण केलेलं असतं आणि औषधं, केळीची रोपं एवढी महाग आहे ती ना, तर काय विचारू नका. त्याला पाणी देणं आणि असल्या उन्हाळ्यात केळ सांभाळायची म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. किती जरी केळीच्या बुडात पाणी सोडलं ना तरी केळीला कमीच पडतंय. आणि मटेरियल, औषधं स्टेप बाय स्टेप सोडली तरच केळं फुगते ती, मोठी होते ती आणि मग घड पण चांगलं पडते. तर क्वालिटी असली तरच मालाला रेट भेटतो, क्वालिटी नसली तर मालाला रेट पण भेटत नाही. आणि एवढं सगळं करायचं, एवढा सगळा संघर्ष करायचा शेतकऱ्यानं आणि निसर्गराजानं त्या शेतकऱ्यावर कोपायचं. एवढं कोपायचं निसर्गराजानं की अक्षरशः अर्ध्या पाऊण तासात तर त्याला जमिनीस बरोबर झोपवून टाकायचं. तर शेतकऱ्याची अवस्था काय असेल. अक्षरशः ना असं शेतकरी डसा रडत्यात आहे. ज्याची केळ पडली ती अशी तुटून गेले ती, तर त्यानं असं सावरायचं कसं, उभं राहायचं कसं. म्हणजे खरंच सांगायला गेलं ना तर शेतकरी राजाची व्यथा एवढी ही आहे ना, खूप संघर्षमय आहे बरं का. प्रमाणाच्या बाहेरच संघर्ष आहे शेतकऱ्याला. आणि इथं आता बघा शेतीला आपला जोडधंदा म्हणून गायींचा व्यवसाय निवडलाय. तर इथं पण संघर्ष आहे. शेतकऱ्याचं जीवनच संघर्षमय झाले. आता काय झाले तर एवढा उन्हाळा आहे, एवढं ऊन आहे ना, प्रमाणाच्या बाहेरच ऊन आहे. आणि असल्या उन्हाळ्याचं डीपी जळली. आता डीपी जळली तर लाईट नाही म्हणजे हातानं धारा काढायच्या, परतनं म्हणजे पाणी नाही. म्हणजे किती प्रॉब्लेम आहेत बघा शेतकऱ्याच्या पाठीमागं. एवढं प्रॉब्लेम आहेत ना, तर शेतकरी इतकं सहन कोणच करणार नाही. आणि शेतकऱ्याला पेमेंट असतं का हो महिन्याला? त्याला असं असतंय का की 1 तारीख आली, 1 तारखेला आपल्याला पेमेंट जमा होतं, ती फक्त नोकरदारालाच होतं, शेतकऱ्याला नाही होत. म्हणून शेतकरी राजा सुधरत नाही. असाच त्याचं दिवस राहतात, अशीच गरिबी राहते, पुढं जात नाही ती. का जात नाही तर त्याच्या पाठीमागं खूप संघर्ष असतो. त्याला सहजासहजी वर येता येत नाही. आणि निसर्गसुद्धा शेतकऱ्यावरच खूपतो. निसर्गानं सुद्धा असं वादळ वारं येऊ द्यायचं आणि त्या वादळ वाऱ्यात बघा इकडं मग नुकसान करायचं. तर असं होऊ नये असं मला तर वाटतं. आणि आता शेतकऱ्याच्याच दारात गायी पण असते त्या बघा. नोकरदाराच्या दारात तुम्हाला गाय दिसते का बघा तुम्ही? कारण का शेतकऱ्यानं शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय निवडलेला असतो. सकाळ संध्याकाळ गायींचं करायचं आणि दिवसभर मग रानात राबायचं, असं शेतकऱ्याचं जीवन असतं. तर त्यानं का ती गायींचा व्यवसाय निवडलेला असतो तर त्याला 4 रुपये कुठनं तरी येणं असावं आणि ती शेतीत घालू शकेल. शेतीत आपले औषध पाणी, केळीला जे खर्च करायचा आहे, कुठलं पीक असू द्या, केळ म्हण केळच नाही, आज कुठली बी पिकं असू द्या, रानात सहजासहजी उभा राहत नाही ती आणि सहजासहजी ती येत पण नाही ते. तर खरंच खूप संघर्ष करावा लागतो बरं का. आणि शेतकऱ्याचं भविष्य त्या रानातल्या पिकावर ठरलेलं असतं. त्याचं सगळं जीवन त्याच्यावर असतं. ती घरात एक वेळेस व्यवस्थित नीट किराणा बाजारसुद्धा भरणार नाही, पण केळीची औषधं किंवा रानातल्या कुठल्याही इतर पिकाची औषधं ती कमी करणार नाही. कारण का तर त्याचं भविष्यच त्याच्यावर असतं.
त्याचं सगळं स्वप्न त्याच्यावर रंगवलेली असते ही आपल्या पिकाला भाव येईल, पिकाला भाव आल्यानंतर मग आपलं ही होईल ती होईल, तोपर्यंत इकडून तिकडून 4 लोकांचं पैसे काढलेलं असते, तर ती पैसे देणं असतं. आणि इकडं जर मग असं वाऱ्यानं निसर्गानं असं शेतकऱ्यावर कोपायचं म्हणलं तर शेतकऱ्यांना काय करायचं सांगा तुम्हीच. तर चला म्हणलं आज आपला व्हिडिओ ना, आपण पण शेतकरीच आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून गायींचा व्यवसाय निवडला आहे. आता मला क्षेत्र कमी आहे म्हणून नाही, पण ज्याला जास्त क्षेत्र आहे त्यांचं बघा तुम्ही व्हिडिओ बघितल्या तुम्ही. आणि आमच्या शेजारी पण जवळजवळ ना केळ भरपूर आहे, तर तिथं पण केळ बघितली मी. तर अशी बऱ्याच जणांची केळ पडली, तर त्या केळीला किती खर्च येतोय. आणि ती केळ अशी वाऱ्यानं जर अशी जमीन उद्ध्वस्त होत असेल तर मग करायचं तर काय करायचं. आणि आता इकडं DP जळली तर लाईट, घरात पण लाईट नाही आणि गायींना पाणी प्यायला पाणीसुद्धा नाही, म्हणजे मोटर चालू नाही. दुसरी गोष्ट, गायींना वैरण कट करायला कटर लागतो, तर वैरण कट करता येत नाही का, तर तिथं पण लाईट नाही. धारा काढायला लाईट नाही, हाताने धारा काढायच्या. तर हाताने धारा काढायच्या तर एवढं सोपं आहे का? आज 50-55 लिटर दूध हाताने काढायचं, एका माणसाचं खायचं काम नाही. आणि किती काय त्रास देते त्याची तर तुम्हाला ज्यांनी गायी पाळल्यात ना त्या शेतकरी दादाला ताईला माहिती आहे की त्यात किती कष्ट असतं. आणि सहजासहजी असं गाय दूध काढू देते त्या का बघा तुम्ही. एखादीच गाय शांत असते ना, तर बऱ्याच गायी अशा त्रास देते त्या. आणि कुणाची जड धार असते, कुणाची अशी हलकी धार असते. ज्याची हलकी आहे त्याची पटपट उरकून जाते, पण ज्याची जाड धार आहे ना त्याची धारसुद्धा अक्षरशः उरकत नाही. आणि हात तर एवढं गळून येतात की काय विचारूच नका, एवढं हात गळतात. तर करायचं तर काय करायचं, ह्याला तर इलाज नाही. आता ती करावं तर लागणारच आहे. संघर्ष आपल्या जीवनातच संघर्ष लिहिला आहे म्हणल्यावरती संघर्ष केल्याशिवाय पर्यायच नसतो बघा शेतकऱ्याला. तर करत राहायचं, लढत राहायचं. पण अक्षरशः ना असं गळल्यासारखं होतं, जीव गळून जातो. एवढं पाणी पण बादलीने पाजायचं म्हणल्यावर काय अवस्था होत असेल माणसाची बघा तुम्ही. आणि असं जवळ पण नाही, लांबनं आणायचं ती. तर खरंच बरं का, म्हणजे एवढं असं शेतकऱ्याच्याच बाबतीत का असं मला तर वाटतं. शेतकऱ्याच्याच फक्त आयुष्यात असा संघर्ष लिहिला आहे बरं का, बाकी तर मग नाही असं मला तर म्हणायचं आहे. आणि कोंबड्या आहेत त्या ना, तर बघा तुम्ही, माणूस कसं शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करायला जातं, कुठला बी व्यवसाय असू द्या. तर ते व्यवसायात जर यश नाही आलं तर माणूस असं ना ही होतं की नाराज होतं. आणि काम करायला पण असं ही होत नाही, म्हणजे उत्साह राहत नाही की वाटतं करून तर काय उपयोग आहे, आपल्याला इथं यश आलं नाही तिथं यश आलं नाही, मग नाही केलेलं नाही तर करायचं तर आपल्या उदरनिर्वाहाचं काय करायचं, ही पण प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे बघा असं तर म्हणलं चला आज आपण थोडं आपल्याविषयीच बोलूया. आणि आपल्याविषयी बोलूनच आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर सांगूया. तर आता बघा गाड्या डिझेल पेट्रोल मिळत नाही, त्याच्यासाठी गाड्या पण उभ्या राहिल्या त्या. तर प्रत्येकाने म्हणजे रेट वाढवले. आता बार्लीवाल्याचा मेसेज पडला आहे की रेट वाढवून बार्ली टाकणार, कारण का मला डिझेल पेट्रोल भेटत नाही. म्हणजे झालं तिथं पण लॉस, गाय आजारी पडली तिथं लॉस, काय कुठलं नुकसान झालं शेतकऱ्याचा, लगेच शेतकऱ्याचा तिथं पण लॉस. आणि मग किती पण भेटू द्या, पण त्याचं ना असं त्याला स्वतःला राहत नाही पेमेंट, असं वाटण्यावारीच जातं. म्हणजे ह्याचं त्याचं असं त्याला स्वतःला राहतच नाही. तर काय पैसे भरपूर येतं पण राहत नाही का, राहत नाही तर हे असं केल्यावर शेतकऱ्याला कसं राहायचं पेमेंट तरी बघा तुम्ही. म्हणजे असं बँक बॅलन्स तर कधीच नसतो बरं का शेतकऱ्याला. एवढं येणं असतं कमी आणि जाणं असतं जास्त. 10 रुपये येणं असलं तर तिथं 15 रुपयाची अगोदरच बेरीज लागलेली असती. मग कसं काय शेतकरी राजा पुढं येईल आणि कसं काय त्याचं चांगलं होईल बघा तुम्ही.
शेतकरी इतकं जीवन खरंच. आणि एकटा माणूस शेतीत कधीच राबत नाही. लहान लेकरं जरी असली ना तरी आपण ती लेकरंसुद्धा रानात नेतो काम करायला, का तर पटपट उरकल. कारण का कामच तसं असतं, काम कमी तर कधीच नसतं. आणि किती जरी लहान लहान असली तरी शेतकऱ्याला शेतीत काम करावंच लागतं. म्हणून चालत नाही की आमची मुलं लहान आहे ती मग नाही करत आता. कारण का तसं म्हणलं तर मग आपल्या उदरनिर्वाहाचं काय, ही पण प्रश्न डोळ्यासमोर पडलेला असतो. त्यामुळं बघा तुम्ही, शेतकऱ्याला माझं तर म्हणणं, शेतकऱ्याला सपोर्ट करावा, शेतकऱ्याला पुढं न्यावं. शेतकरी राजाची व्यथा खरंच जाणून घ्यावी. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा. शेतकऱ्याच्या दुधाचा भाव वाढावा. दुधाचं पण इकडं बघा तुम्ही आता खाद्याचं दर वाढलं, बार्लीचं दर वाढलं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं. वैरण तर भेटना झाली आता, वैरणीचं पण दर वाढवायला लागले ती, आणि ती तरी पण भेटना. मग 40 रुपये जरी आज दुधाला रेट असला तर ती परवडते का? नाही परवडत. कसं परवडणार इकडं रेट वाढल्यावर? मग इकडचं आपलं नुकसानच होतंय की. म्हणजे चांगलं दिवस कधी येतील असं मला म्हणायचं आहे, की शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगलं दिवस कधी येतील, किती शेतकरी राजा अशी रात्रभर सुखाची झोप घेऊ शकल आणि सकाळी उठला ना तर त्या शेतकऱ्याच्या डोक्यात असं टेन्शन नसेल. असं त्याला दिवस कधी येतील असं मला तर